नमस्कार, प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत। इमारतीचा पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। नवी मुंबई शहरात पुनर्विकासाचा मुद्दा गाजत आहे। ज्या इमारतीला 30 वर्षे पूर्ण झाली त्या इमारतीचा पुनर्विकास झाला पाहिजे असं प्रत्येकाचं मत झालं आहे। मात्र या संदर्भात माहिती मिळणं फार आवश्यक होतं आणि या संदर्भात लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष कैलास काटे यांच्या माध्यमातून इमारत पुनर्विकास सोसायटी संदर्भात मोफत मार्गदर्शन शिबिर व चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले। या चर्चासत्रात ज्येष्ठ अभियंता संदीप सकपाळ, प्रकल्प सल्लागार विनोद कांबळे, कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट गिरीश तळेकर, माजी सहाय्यक आयुक्त दत्तात्रय नागरे, समाजसेवक जयेश मोरे आदींनी मार्गदर्शन केले। नागरिकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले, त्या प्रश्नांना सुद्धा सविस्तर असं समाधानकारक उत्तर देण्यात आली। या मार्गदर्शन शिबिराला ज्येष्ठ माजी नगरसेवक एम के मडवी उपस्थित होते। त्यांनी काही प्रश्न विचारले, त्या प्रश्नांची उत्तरही देण्यात आली। साहेबांनी स्लाइड कव्हर केलेली की डॉक्युमेंट पूर्तता किंवा रिडेव्हलपमेंटसाठी काय काय लागतात, त्याच्यामध्ये मला जास्त क्लिअरिटी मिळाली नाही। 30 वर्ष बिल्डिंगचे पूर्ण झाले पाहिजेत किंवा ती डबगायला आलेली पाहिजे, मेंटेनन्स कॉस्ट। तर याच्यामध्ये त्या हँड कंडिशन होत्या की ऑर कंडिशन होत्या ते मला जाणून घ्यायचं आहे की समजा 30 वर्ष झाली नाही सोसायटीला तरी सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकते। बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण म्हणजे त्यांच्यापैकी कोणत्याही असल्या तरी चालतील। बोल के 30 वर्ष जुनी व्हायला पाहिजे किंवा स्ट्रक्चरमध्ये झाले पाहिजे। एक तर 30 वर्ष जुनी बिल्डिंग पाहिजे किंवा C1 कॅटेगरीमध्ये डेव्हलपमेंट कंडिशनमध्ये आपलं सर्टिफिकेट आलं पाहिजे। पिक्चर फर्स्ट जे काही पहिले येईल 30 वर्ष अगोदर किंवा C1 कॅटेगरीमध्ये धोकादायक असेल तेही पालिका डिक्लेअर केल्यानंतर VCTIचा रिपोर्ट घ्यावा लागेल आणि ती खरोखर धोकादायक आहे असे डिक्लेअर झाल्यानंतर मग आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल रिडेव्हलपमेंटला। 30 वर्षाच्या अगोदर पण काही सोसायट्यांचे प्रपोजल डेव्हलपर देतात की आज तुम्हाला 26 वर्ष झाले, 27 वर्ष झाले, तुमच्या प्रश्नामध्ये ते तरी पण तो क्वेश्चन आहे 30 वर्षाच्या अगोदर काही सोसायट्या जातात प्रायव्हेट। त्याच्यामध्ये काय आहे की जर प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये एखादा सोसायटीचा डेव्हलपर जर करत असेल 25 वर्षात 27 वर्षामध्ये तर तो करू शकतो, पण त्याला FSI मध्ये 3च्या मार्जिन कमी मिळतो आणि तो डेव्हलपमेंट जाऊ शकतो। धन्यवाद। शॉपिंगमुळे सदस्यांना जास्त FSI मिळू शकतो कारण समस्येला रेट जास्त येतो। पण 30 सोसायटी जर तुमच्या हातात लोक असेल, उदाहरणार्थ तुमची आपली एकता सोसायटी घ्या, एकता सोसायटी 25 मीटर रोड आहे आणि बाकीच्या आतमध्ये आपली पंचायती म्हणा आणखी ज्या सोसायटी आतल्या रोड आहे कारण मग एकता सोसायटीला तेवढा FSI मिळतोय, बिल्डर देतोय, मग आम्हाला काय नाही तर ते मिळू शकणार नाही। ही त्यासाठी आपण तयारी ठेवायला पाहिजे। मग फॅमिली तो आम्हाला नाही, मग ते सगळे प्रॉब्लेम होणार नाही, मग ते डेव्हलपमेंट होणार नाही। मी सर्वांना या ठिकाणी सांगू इच्छितो की हे सगळं करताना इन्व्हायरमेंटचं आपल्याला परमिशन लागतो, ते दिल्लीपर्यंत जावं लागतं। सोसायटीचं पदाधिकारी जायचं म्हणाल खूप वेळ लागतो, डॉक्युमेंट बनवायला खूप वेळ लागतो। त्याच्यासाठी मी असं म्हणेन की PMC नेमणं चांगलं आहे। PMC आपण नेमायचं, पण ज्या काही राईट्स आहेत आपल्या त्या राईट्स PMCला नाही द्यायचे। जो काही डिसिजन घेईल सोसायटी घेईल, पदाधिकारी पण नाही, सगळ्या सोसायटीच्या मेंबर्स त्या डिसिजन करून पुढे जायचं आहे। पण PMC जर असलं तर आपलं काम खूप सोपं होईल। श्रीपोल झालं, पर्यावरणाची परमिशन घेणं, सगळ्या ठिकाणी एअरपोर्टचे परमिशन घेणं याला खूप वेळ लागतो आणि जर PMC असेल तर त्यांचे जे नेमलेले मेंबर्स असतात ते सगळं प्रोसिजर करताय। तुम्ही PMC म्हणाल तेव्हा तो तुमचा प्रत्येक सोसायटीचा अधिकार आहे। राहिले या ठिकाणी मी सांगू इच्छितो की बाल्कनी एक्सटेन्शनचे जो प्रॉब्लेम्स आहे, बऱ्याच सोसायट्यांमध्ये 5-5 बिल्डिंग्स आहेत, जो सगळ्यांनी FSI घेतला, शेवटी बागायला आपल्याकडून पैसे घेतले, पैसे घेऊन नगरपालिकेने आम्हाला बागायला CC दिली आणि
मग त्या ठिकाणी बालकांनी रिजिस्ट्रेशन करून घेतले सगळ्यांनी. पण 5 बिल्डिंगमध्ये 2 सोसायटीला उशी पण घेतली, तिघांनी उशी नाही घेतली. काय करतात आपल्याला जे भेटून मिळालं त्या ठिकाणी, मग त्या उशी मागे राहिल्या. तर त्याचाही काय प्रॉब्लेम उठायचा. उद्याला तो एफएसआय मिळायचा झाला तर शिल्पो गाईडलाईन तुम्ही उशी नाही घेतली, नगरपालिके उशी नाही घेतली म्हणून मग थोडंसं पॅनल्टी मिळेल लागेल. पण आपल्या माहितीकरता सांगू इच्छितो आम्ही की जो भारतीय एक्सचेंजचा एफएसआय जो आहे तो नगरपालिकेने आणि शिल्पोने आपल्या सोसायटीच्या लोकांना द्यायला तयार झाली आहे. आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे की आम्ही लिगली पैसे घेतले नाही आणि लिगली पैसे घेतल्या कारणानं लिगली सीसी घेतल्या कारणानं त्यांचा हक्काचा जो आहे म्हणून त्यांना मिळाला पाहिजे. पण शासनाने अधिकृत घेतलेला नाही आहे. त्याचा पाठपुरावा नगरपालिकेच्या माध्यमातून आणि शिल्पोच्या माध्यमातून सुरू आहे. तर आम्ही आमच्या सोसायटी सेल करताना आम्ही त्याच्यामध्ये मग कर्नल कंडिशन टाकलेली आहे टेंडरमध्ये की उद्याला तो जो पैसा आम्हाला शासनाने मान्य केला तर एकतर आम्हाला तो पैसा वेतन द्यायचाच आहे. आणि जर आता स्ट्रक्चर मारला तर तो मिळणारा पैसा कोणीतरी म्हणून उभे करू शकतो. म्हणून त्या एफएसआयचा जो रेट चालला असेल त्यावेळेस तो रेट त्या ठिकाणी सोसायटीच्या मेंबर्सला वेतनाने द्यायचा आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही कंडिशन त्याच्यामध्ये टाकलेली आहे. त्याचबरोबर आपण सांगितले 60 वर्ष 60 वर्षाची डीज आहे. तर हे कुठेही तुम्ही गेलात देशामध्ये कुठेही गेलात तर हे डीज सिस्टम आहे. फक्त शिल्पोमध्ये असं आहे की 60 वर्षाचं डीज आहे. तुम्ही ठाण्याला गेलात बाकीच्या जिल्हास्तरीयवर गेलात तर 90 वर्षाची डीज आहे. आणि त्या डीज 60 वर्षाला घाबरू नका. आपली वेटिंग आपलं फ्लॅट कुठेही जाणार नाही. फक्त नॉर्मल 60 वर्षाच्या नंतर तुमचा प्लॉट जर समजा 1000 स्क्वेअर मीटरचा असेल तर त्याच्यावर पर स्क्वेअर मीटर प्रमाणे 3 रुपये लावतात. म्हणजे नॉर्मल चार्ज येणार आणि पुन्हा 60 वर्षाची लीज होणार. त्याच्यामुळे सोसायटीच्या कुठल्याही मेंबरला घाबरायचं कारण नाही. सेकंड थिंकिंग सर एक सरांनी सांगताना सर आमरे साहेबांनी त्या ठिकाणी माहिती देताना सांगितलं की जो बिल्डर येईल तो बिल्डर आपली सोसायटी कन्स्ट्रक्शन व्हायला पाहिजे म्हणून बिल्डरनी जो प्रोजेक्ट आहे त्याच्या 20% काहीतरी गाईडलाईन द्यायची. तसं मला त्या ठिकाणी आणखी पॉईंट असा आहे की जर प्रोजेक्ट आमचा जो 50 कोटीचा असेल आणि 20% फक्त त्यांनी गाईडलाईन दिली आणि तो प्रोजेक्ट सोडून गेला तर आमचा 20% पेंडिंग होईल का? पॉसिबलच नाही. तर त्याच्याकरता नगरपालिकेनं आणि कंडिशन ठेवलेली आहे. तर 20% माझ्या मताप्रमाणे 20% नाही. जो प्रोजेक्ट असेल त्यामध्ये त्यांची गॅरंटी ठेवायची. बिल्डर गेला तर ही बिल्डिंग नगरपालिका आपल्याला बांधून देणार आहे. त्याच्यामुळे घाबरायचं कारण नाही. हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी आर पास झालेला आहे. फक्त एवढंच तुम्ही बघायचं आहे की बिल्डरला देताना त्या बिल्डरची 3 वर्षाची फायनान्शियल परिस्थिती काय आहे. त्याचबरोबर त्यांनी किती प्रोजेक्ट बनवलेले आहे. ते प्रोजेक्ट बनवताना त्यांनी क्वालिटी कशी दिली आहे आणि क्वालिटी देताना ज्या कधी प्रायव्हेट बिल्डर असेल त्याची तर त्या बिल्डरनी ज्यांनी बुकिंग केल्याच्या नंतर त्या मेंबर्सला परेशान केलेला आहे का. 3 वर्ष जाऊन 5 वर्ष लावल्यात का 6 वर्ष लावल्यात का त्यांनी एक्स्ट्रा चार्जेस घेतलाय का हेही सगळं त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आम्ही सोसायटीचे 5-6 कमिटीचे मेंबर्स म्हणजे सोसायटी नाही आहे. जरी आम्ही अध्यक्ष जरी मी एमपी मंडळ असलो तरी एमपी मंडळाला काही राहायचे सगळ्या मेंबर्सला एकत्र येऊन ते चालायचं आहे. एक सोसायटी माझ्या लक्षात आलेली आहे की त्या सोसायटीमध्ये कमिटीसाठी आमच्याकडे कसं आणि एक लक्षात ठेवायचं आहे कुठल्याही सोसायटीला टेंडर काढल्याशिवाय डायरेक्ट टेंडरला तुमचा प्रोजेक्ट देता येत नाही. हे सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरचं शासनाचा GR आहे, हायकोर्टाचा GR आहे. त्यामुळे टेंडर काढणं तुम्हाला कंपल्सरी आहे. त्याचबरोबर 4000 स्क्वेअर मीटरचा माल जर प्लॉट असेल तर त्या ठिकाणी 4.10 पैसा मिळणार आहे. पण ते देताना सिडको प्रीमियम पण मिळणार. आणि त्याचबरोबर काही बिल्डरनी बनवलेले बिल्डिंग मध्ये जो एफएसआय आहे त्या एफएसआय मधून काही पर्सेंटेज सिडकोलाही बांधून द्यायचंय असं. येस सर. त्याचबरोबर काही पर्सेंटेज नगरपालिकालाही द्यायचंय आणि मग तो 4.8 त्या ठिकाणी एफएसआय मिळणार आहे. त्याच्यामुळे कोणी येईल नेमके येईल आणि तुम्हाला
500च्या ठिकाणी 800 देतो, मी 900 देतो. पण नेमके 900 देताना तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं त्याला परवडणार आहे, देणार आहे काय, तर प्रोजेक्ट मिळायसाठी मग मी एवढे देतो, मग नंतर वेळेवर सुरू करणार, मग तो प्रोजेक्ट दिला होणार. तर असं न करता आपण सगळ्यांना विनंती करायला पाहिजे की पीएमसी मला तर वाटतं खूप महत्वाचे आहे आणि त्याच्या पीएमसी मध्ये त्याचा आर्किटेक्ट असणार आहे, आरसीसी कन्सल्टंट असणार आहे, तो प्रोजेक्टवर इंजिनियर असणार आहे, त्यांचा ॲडव्होकेट असणार आहे. कुठेही अडचण जर आली तर त्या ठिकाणी सांभाळू शकतो. आणि सांभाळताना ज्यावेळी आपली प्रॉपर्टी 100% सेफ ठेवायची आहे तर त्या ठिकाणी 2-3 ते आता जर मला कॉलेज कसे विचारले त्याच्यानंतर तर त्या ठिकाणी माझे काय पीएमसी नाही, माझे कन्सल्टंट जर मी कन्सल्टंट नाही आहे, पण लोकांना आपल्या सोसायटीच्या प्रत्येक मेंबरला जर सेफ ठेवायचं असेल तर ते पीएमसी जे करेल ते आपण पुन्हा नाही देऊ शकणार. फक्त एवढंच की पीएमसीला काय राईट्स द्यायचे नाही. पीएमसीला असं म्हणायचं की आम्हाला विचारायचं तुम्ही काय, आम्ही ज्यावेळी तुम्हाला अथॉरिटी देऊ तर तुम्ही पुढे जायचं आहे. तर आपल्या कुठल्याही मेंबरची कुठल्याही सोसायटीची फसवणूक होणार नाही. आणि जो कोण फसवणूक करेल पदाधिकारी उदाहरणार्थ एमके म्हणून जर उद्या मेंबरचं जर लॉस करत असेल तर एमकेला थोडीफार काहीतरी मिळेल, पण एमकेची मुलं मला आयुष्यात सुद्धा घेणार नाही. हे प्रत्येकाने पदाधिकारी कशा करून सोसायटीचा फायदा कसा होईल हे त्या ठिकाणी बघून पुढे चालायचं आहे. सर आपण या ठिकाणी आला एवढा रिडेव्हलपमेंटसाठी काय काय लागतात त्याच्यामध्ये मला जास्त क्लिअरिटी मिळाली नाही. 30 वर्ष बिल्डिंगचे पूर्ण झाले पाहिजेत किंवा ती डबगायला आलेली पाहिजे, मेंटेनन्स कॉस्ट. तर याच्यामध्ये त्या हँड कंडिशन होत्या की ऑर कंडिशन होत्या ते मला जाणून घ्यायचं आहे. की समजा 30 वर्ष झाली नाही सोसायटीला तरी सोसायटी रिडेव्हलपमेंटमध्ये जाऊ शकते. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण म्हणजे त्यांच्यापैकी कोणत्याही असल्या तरी चालतील. 30 वर्ष जुनी व्हायला पाहिजे किंवा स्ट्रक्चर मध्ये झाले पाहिजे. एक तर 30 वर्ष जुनी बिल्डिंग पाहिजे किंवा C1 कॅटेगरीमध्ये डेव्हलपमेंट कंडिशनमध्ये आपलं सर्टिफिकेट आलं पाहिजे. पिक्चर फर्स्ट जे काही पहिले येईल 30 वर्ष अगोदर किंवा C1 कॅटेगरीमध्ये धोकादायक असेल तेही पालिका डिक्लेअर केल्यानंतर VCTIचा रिपोर्ट घ्यावा लागेल आणि ती खरोखर धोकादायक आहे असे डिक्लेअर झाल्यानंतर मग आपल्याला त्या पद्धतीने जाता येईल रिडेव्हलपमेंटला. 30 वर्षाच्या अगोदर पण काही सोसायट्यांचे प्रपोजल डेव्हलपर देतात की आज तुम्हाला 26 वर्ष झाले, 27 वर्ष झाले, तुमच्या प्रश्नामध्ये ते तरी पण तो क्वेश्चन आहे. 30 वर्षाच्या अगोदर काही सोसायट्या जातात प्रायव्हेट. त्याच्यामध्ये काय आहे की जर प्रायव्हेट बिल्डिंगमध्ये एखादा सोसायटीचा डेव्हलपर जर करत असेल 25 वर्षात 27 वर्षामध्ये तर तो करू शकतो, पण त्याला FSI मध्ये 3च्या मार्जिन कमी मिळतो आणि तो डेव्हलपमेंट जाऊ शकतो. धन्यवाद. नाही अजून त्याच्याबद्दल अजून काही शासनाचे नियम आलेले नाहीये. 45 असे वर्ष झालेले आहे. 60 वर्ष जेव्हा जवळ येतील कसं आहे गव्हर्नमेंट आहे. गव्हर्नमेंट आता जेवढं इथे वसाहत आहेत त्या काय डिमॉलिश करून जागा परत चेंज करून शेतजमीन करणार नाही. त्यामुळे त्याच्यावरती काहीतरी प्रोव्हिजन येणार. कारण मी मुंबईमध्ये पण काम केलेलं आहे. मी मुंबईमध्ये भाडाचं काम केलं. मुंबईमध्ये पण टाटाची जमीन आहे, मुंबई कोर्टाची जमीन आहे, महानगरपालिकेची जमीन आहे, अशा डिफरंट टाईप ऑफ अथॉरिटीच्या जमीन आहेत. त्याच्यामध्ये पण काही लीज होल्ड आहे. मुंबई कोर्टाच्या 900 एकर जमीन आहे त्याच्या लीज होल्डमध्ये आहे. त्याच्या लीज 30-30 वर्षाच्या, 60 वर्षाच्या, 100 वर्षाच्या रिन्यू करताय. त्याच्यामुळे आपण अपेक्षा धरू की आपली रिन्यू होईल. थँक्यू. कन्व्हेन्स नक्की काय आहे, काय म्हणजे काय माहितच नाही काय कन्व्हेन्स काय असतं माहिती आहे कोणाला? काय आपल्याला फक्त स्क्वेअर फूट माहिती आहे, मोफा माहिती आहे, रेरा माहिती आहे, बिल्टअप एरिया, कार्पेट एरिया, काय काय टेक्निक काय काहीच माहिती. कन्व्हेन्स म्हणजे अशी गोष्ट आहे की कन्व्हेन्स म्हणजे भाडेपट्टा करारनामा. मराठीत सरळ एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं भाडेपट्टा करारनामा. महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटची जेवढी जागा आहे, मुंबईमध्ये म्हाडाच्या जागा आहेत, म्हाडाच्या 56पेक्षा जास्त वसाहती आहेत.
सिडकोच्या पण इकडे जागा आहे. आज तुम्ही सिडकोमध्ये जर रिडेव्हलपमेंट करायला गेला, एखादी संस्था, आता स्वयंभू संस्थेचे मेंबर आले होते, समजा गृहीत करा की त्या संस्थेला आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं आहे. त्या संस्थेचे नकाशे, त्यांचा CTR, सर्वे नंबर जर आपण कम्प्युटरवरती टाकला, ऑनलाईन चेक केलं की यांचा PR कार्डवरती कुणाचं नाव आहे, PR म्हणजे प्रॉपर्टी कार्ड, त्या प्रॉपर्टी कार्डवरती कुणाचं नाव जर तुम्ही बघितलं तर त्यांच्या संस्थेचं नाव नाही दिसणार तुम्हाला. स्वयंभू सहकारी गृहनिर्माण संस्था असा नसणार. महाराष्ट्र शासन तसं आपण गावाखेड्यापाड्यामध्ये सातबारा काढतो, माझ्या वडिलांचं नाव आहे, वडिलांच्या नंतर माझी सगळी फॅमिलीची हिस्ट्री, तर हे मी ऑनलाईन बघू शकतो. हा नंबर टाकला, तसं ह्या संस्थेचा नंबर टाकला तर तिकडे नाव कोणाचं आहे ना, महाराष्ट्र शासन. आज आता मी विचारलं की रिडेव्हलपमेंट नंतर ती जागा आमच्या नावावर होणार का? अजिबात. हे डोक्यातून काढून टाका की ती जागा तुमच्या मालकीची आहे. हे डोक्यातून काढून टाका. जागा तुमच्या मालकीची नाही, तुम्ही भाड्यावरती आहात. भाडे पट्टा करारनामा म्हणजे लीज ॲग्रीमेंट. सिडकोने तुम्हाला प्लॉट अलॉटमेंट केले होते, जे तुम्ही तुमचा तिथे विकास करा, तुम्ही संस्था स्थापन करा आणि तुम्ही तुमच्या स्वखर्चाने तिथे घर बांधा. त्या संस्थेमध्ये कदाचित 10 मेंबर असतील, 15 असतील, 20 असतील. ते 20 लोक एकत्र ठेवून त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला काम दिलं आणि त्या बिल्डिंग बांधल्या गेल्या. काही ठिकाणी असं झालेलं आहे की सिडकोने स्वतःच्या बिल्डिंग उभारलेल्या आहेत आणि त्या लॉटरी अन्वयकांना वितरण केलेलं आहे. आता अशा ठिकाणी काय होतं, जिकडे प्लॉट अलॉटमेंट आहे, नुसता प्लॉट विक्री किंवा तुम्हाला लीज दिलेले आहे, तिथे फक्त लीज ॲग्रीमेंट होतं, लीज भाडेपट्टा करावा. आणि जिथे बिल्डिंग बनवलेल्या आहेत सिडकोच्या जागेवरती आणि सिडकोने वितरण केलेलं आहे, तिकडे 2 गोष्टी होतात, एक लीज आणि एक सेल डीड. सेल डीड म्हणजे ते गाळे जे तुम्हाला विकलेले आहेत त्यांचे मालक तुम्ही आहात. त्या स्ट्रक्चरचे, ज्या इमारतीमध्ये तुम्ही राहतात आहे त्या इमारतीचे मालक आहात, त्या घराचे मालक आहात. तुम्ही जागेचे मालक नाही. आज तुम्हाला पुनर्विकास करण्यासाठी का तुम्हाला सिडको जावं लागतं? कशाला तुम्हाला सिडकोची NOC लागते? का तर तुम्ही मालक नाही. मालकाची परमिशन घेण्यासाठी आपल्याला सिडकोमध्ये प्रस्ताव सादर करावा लागतो. म्हणून लीज आणि सेल डीड या 2 गोष्टीला आपण कन्व्हेन्स म्हणतो. आलं लक्षात तुमच्या? जो रिडेव्हलपमेंटचा होता, प्रामुख्याने माझे नगरसेवक इथे बसलेले नंतर आपण स्वागत करूया. मी 2 मिनिटं घेणार आहे. ही नगर माझी नगरसेवकांनी खरोखर या ठिकाणी यायला पाहिजे होतं, कारण मुंबईमध्ये आज रिडेव्हलपमेंटचा सर्वात मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. सर्वांना माहिती आहे, आज ऐरोलीची जर स्थापना बघितली तर 84ला झाली. या ठिकाणी स्लम एरिया आहे. सेक्टर 1 घ्या, सेक्टर 2 घ्या, 3 घ्या, चाळी आहे. त्याच्यामध्ये चाळी आल्या, कोऑपरेटिव्ह सोसायटी आल्या, सिडकोची घरं आली, 12.5% घरं आली आणि गावठाणचा भाग आला. हे मुद्दाम या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख करतोय. याचं कारण असं आहे की सगळा रिडेव्हलपमेंटचा या ठिकाणी प्रश्न उपस्थित झाला. आज चाळीचा जर विषय घेतला, सगळ्यांनी लक्षात, चाळीचा जर विषय घेतला तर आज चाळी एका त्याचा 210-290 स्क्वेअर फूट जागा असल्यामध्ये 5 मजली इमारती बांधलेल्या आहेत. तर मला एकच प्रश्न उत्तर येते यावर, त्यांचं रिडेव्हलपमेंट कसं होणार हा एक मूळ मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की काही सोसायट्या स्वतः रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत आहेत की तुम्ही आता बऱ्याच वेळ तुम्ही म्हटलात की विकासात आला पाहिजे, विकासाच्या माध्यमातून तिथे प्रगती झाली पाहिजे. पण काही सोसायटी अशा आहेत की स्वतः रिडेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करतात आणि समस्या येऊ शकतात. जसं तुम्ही म्हणाल की एखादा बिल्डर असेल तर वर्ष 11 महिने त्याच्यात तुमचे नियम आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तिसरा माझा प्रश्न असा आहे की मी सोसायटीचं नाव देतो कारण माझ्यासमोर माझे नगरसेवक बसले आहेत. एक सोसायटी अशी आहे, तशा अनेक सोसायटी की बाजूला गार्डन आहे, दुसऱ्या बाजूला मैदान आहे, एका बाजूला रस्ता आहे, दुसऱ्या बाजूला हायवे आहे. मग या सोसायटीमध्ये 96 पब्लिकला डायरेक्ट आहे. मग या सोसायटीचं रिडेव्हलपमेंट कसं होईल? तर रोड तुम्ही रिडेव्हलपमेंटमध्ये म्हटलं की रस्ता, कारण भविष्यात इमारत बांधणं आणि घर बांधणं फरक आहे.
तर निवार पाहिजे उद्या गव्हर्नमेंटचं ध्यान आला की रस्त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, कारण नागपूरचं आणि शहराचा जर विकास म्हटलं तर तो भविष्याचा दृष्टिकोन ठेवून तर बसलेल्या अधिकारी आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये सोसायटी कशा पद्धतीने रिडेव्हलपमेंट होऊ शकते एवढंच आहे. आणि ज्या चाळीत या चाळीमध्ये 5 इमारती बांधलेले आहेत त्यांचं भविष्य कसं असणार आहे, कारण हा मुद्दा चांगला आहे. कारण मी पत्रकार म्हणून अनेक समस्या जाणून बघतो, प्रत्येकाची समस्या काय असेल. आज माझं मत की सगळ्या माजी नगरसेवकांना त्या ठिकाणी यायला पाहिजे होतं. हा प्रश्न आहे सर्व नागरिकांचा, सर्व सोसायट्यांचा आहे, सर्वांच्या घरांचा प्रश्न आहे, हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे की माझं कुटुंब झालं की आम्ही आतापर्यंत गेलो, माझ्या मुलांचं भविष्य हो, माझ्या मुलांचं जसं म्हणतो ना गावठामध्ये गर्दी मोठी घरं बांधली तसं प्रत्येकाची कुटुंब वाढले आणि त्याप्रमाणे ते पुढे चालले आहेत. तर माझा मी जे या ठिकाणी त्याला बोलले त्याच्यावरती मला वाटतं विश्लेषण झालं तर बरं होतं. चाळीचा प्रश्न पहिला उपस्थित केला. आपल्याला जो आपल्या अग्रीमेंटमध्ये जी एरिया आहे तोच एरियाचे आपण मालक आहोत. याच्यावर जर 1 माळ चढवला आहे, 2 माळ चढवला आहे तर ऍक्च्युली आजच्या कंडिशनमध्ये तो MRDP ऍक्टनुसार गुन्हेगार, त्याच्यावरती MRDP ऍक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो आणि त्यांना रिडेव्हलपमेंटला कधीही त्या एरियाचा वाढीव एरियाचा बेनिफिट मिळणार नाही, कारण तो लिगलाइज होऊ शकत नाही. दुसरा प्रश्न असा आहे की रिडेव्हलपमेंट करत असताना काही सोसायटीचं असं म्हणणं आहे की आपण सेल्फ डेव्हलपमेंट करू. सेल्फ डेव्हलपमेंट मी मगाशी माझ्या भारतामध्ये बोललो की सेल्फ डेव्हलपमेंट, रिकन्स्ट्रक्शन आणि रिडेव्हलपमेंट हे 3 कन्सेप्ट वेगळे वेगळे आणि तिघांची एक वेगळी वेगळी आयडेंटिटी आहे. त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं असेल तर आपल्याकडे पैसे नसल्यामुळे आपण डेव्हलपर अपॉइंट करतो. आता सेल्फ डेव्हलपमेंटला जायचं असेल तर आपली रिझर्व्ह बँकची प्रोव्हिजन पण आहे की तुम्ही त्या प्रोजेक्टवरती लोन घेऊ शकता. पण याच्यामध्ये काय आहे की आपण एक सिंपल एक घराचा एक मालक आहोत. मी जर लोन घ्यायला जर एखाद्या बँकेत गेलो तर बँकवाले काय चेक करतात, सगळ्यात प्रथम काय चेक करतात, सगळ्यात प्रथम त्याचा सिबिल चेक करतात की याचा सिबिल काय काउंट देतोय. बरोबर आहे का? तर त्याचा सिबिल जर चांगला, प्रॉपर्टीचे डॉक्युमेंट आहे, प्रॉपर्टीचं मॉर्गेज होणारच आहे, पण त्यांना जर सिबिल खराब असेल तर हा माणूस पैसे भरू शकत नाही. बरोबर आहे. त्यामुळे एखादी बँक लोन देत असताना प्रोजेक्ट लोन देताना जर 100 सभासद असेल तर 100 ते 100 सिबिल चांगले होऊ शकतात का? एकतरी जाती महाराष्ट्र असणार की नाही. त्याच्यामुळे काय होतं की ह्या सगळ्या प्रपोजल मध्ये थोडीशी अडचण येते. दुसरी गोष्ट, काही सोसायटी सेल्फ डेव्हलपमेंट प्रोजेक्ट एकदम चांगला कन्सेप्ट आहे. माझा रूम जर 400 फूटचा आहे तर मला 1000 फूट मिळू शकतो. बरोबर आहे, मोठा रूम मिळू शकतो. पण मला त्या रूम मिळवण्यासाठी त्याला लागणारा खर्च मला माझ्या पॉकेटमधून करायचा आहे. मला लोन घ्यायचे प्रोजेक्टवरती आणि त्या लोनचे EMI भरायचे, मग लोन घेऊन दिलं जातं. त्याच्यामुळे काय, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये कमिटी आणि सभासद एक व्यक्तीचा ऐकणारे पाहिजे आणि तो एक व्यक्तीचा ऐकणारा जो आपला प्रतिनिधी आहे ना, तो पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर असो, वकील असो, PMC असो किंवा डेव्हलपर असो, हे असू शकतात, पण तो नियमित चालला पाहिजे. कारण त्याची नियत झाली पाहिजे की मी जे काम घेतलं ते कामाला हात लावलं ते काम मला कम्प्लीट करून द्यायचं. जर ते नसेल तर मग तुमची आपली जहाज कुठे तुमच्या किनाऱ्याला लागेल ते सांगू शकत. धन्यवाद. ही एक सोसायटी आहे जे मगाशी तुम्हाला उल्लेख केला की एका बाजूला गार्डन आहे, एका बाजूला मैदान आहे, एका बाजूला रोड आहे, दुसऱ्या बाजूला हायवे आहे. एकच सोसायटीमध्ये तर ही डेव्हलपमेंट करताना भविष्यामध्ये त्याच्या त्या सोसायटीच्या कशा पद्धतीने एकच होती. तर मगाशी म्हटलं की 2 सोसायटी एकत्र होऊ शकतात, पण एक सोसायटीला जागाच नाही कोणत्याच बाजूला. उद्या भविष्याचा रस्ता असेल किंवा गार्डन असेल तर त्याची परिस्थिती काय असू शकते. जेवढा प्लॉट एरिया आमचा असेल, जेवढं पोटेन्शियल मिळेल तेवढा इफेक्शन तुम्हाला युटिलाइज होईल. याच्यामध्ये आज आपण प्रेझेंटेटिव्ह जरी PMCने काढून दिला, जरी आर्किटेक्टने काढून दिला, जरी बिल्डरने काढून दिला
आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं. मी सिंपल भाषेमध्ये जर बोललो की सोसायटीच्या सगळ्या सभासदांचा मुद्दा असा असतं की आम्हाला लई पाहिजे, लई पाहिजे, लई पाहिजे. म्हणजे लईची आशा आणि जीवाची नशा नाही झाली पाहिजे. त्याच्यामुळे बसेल का आपल्या जर समजा आजूबाजूला काही अडचणी असू शकतात, गार्डनला आपल्याला कधी कव्हर करता येणार नाही कारण ते महानगरपालिकेच्या टाउन प्लॅनिंग मध्ये प्लॅन केलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या जेवढा म्हणजे माझी जर 32ची असेल तर मला 32ची पाहिजे लागतात, 34ची मी घालू शकत नाही. किंवा 9वारी जर असेल तर 6वारी घालू शकत नाही, 6वारी असेल तर 9वारी. हा फरक. धन्यवाद तळेकर सर, सविस्तर असं तुम्ही माहिती दिली त्याबद्दल. प्रश्न असा आहे की FSI बाकीचे डिटेल्स, टेक्निकल डिटेल्सचं डिस्कशन चांगलं आहे 2-2.5 तासामध्ये. सिंपल प्रश्न आहे की ज्या बिल्डिंग या सगळ्या जुन्या आहेत 20-25-30-35 वर्षात, जे कार्पेट एरिया आहे शेवटी काय वापरायला कार्पेट एरिया मिळतो, ठीक आहे. पूर्वीच्या काही लोडिंग कमी होतं, पण आता महारेरा किंवा अजून जे काही एलपीडीज आहे आता कसं लोडिंग म्हणजे ऍक्च्युअल वापरायला कमी मिळतो. जरी तुम्हाला महारेराप्रमाणे कार्पेट एरिया सांगितलं 1000 तर ऍक्च्युअली हातामध्ये 600. आणि आजकाल काय जेवढं मला अंडरस्टँडिंग आहे महारेराच्या कार्पेटमध्ये भिंत पण आली, बाल्कनी पण आली आणि अजून बरंच काय आलं ऍक्च्युअली. म्हणजे हातामध्ये ऍक्च्युअल वापरायला कमी मिळतो. पूर्वीच्या काळी ज्या जुन्या जिथे सगळे राहतात तिकडे कसं 2 भिंतींच्यामध्ये ऍक्च्युअली तुम्ही तिकडे कार्पेट टाकू शकता, त्याला कार्पेट एरिया बोलतो किंवा ते कळतं आमचं की आपल्याला वापरायला मिळतो. आता ते नवीन फॅब्रिकेशन जे आलेले आहेत म्हणजे जे महारेराचे असतील किंवा अजून जे काय असतील ऍक्च्युअली वापरायला कार्पेट एरिया कमी मिळतो. तर आता हे FSIचे जे डायग्राम होतं चार्ट होतात जे 3, 2.5, 3, 3.5 जे काय असेल ते, तर शेवटी कसं आहे की आपल्याला कार्पेट एरिया मिळाला पाहिजे, वापरायला शेवटी वापरायला जागा मिळाली पाहिजे. असं नाही की हाईट आहे 5.5 फूट आणि आपल्याला पलंग आहे तो 5 फुटाचा आहे, म्हणजे एक्झाम्पल वापरायला मिळालं पाहिजे, ठीक आहे. हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आपण जे म्हणाल वगैरे ते आम्ही बघितलं तर 9 मीटर रोड ते 12 मीटर रोडला बेस FSI 1.1 आहे, FSI ऑन पेमेंट ऑफ प्रीमियम 0.5 आणि TDR असतो. TDR म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स म्हणतात त्याला. म्हणजे समजा माझी जमीन होती एखाद्या ठिकाणी आणि महानगरपालिकेने त्याचं रिझर्वेशन टाकलं गार्डनचं, तर त्या जमिनीचं मला TDR दिला जातो. तो TDR मी त्या एरियामध्ये विकू शकतो. बेसिकली कागदावरची जमीन असते, ती जमीन जागेवर नसते, तर तो TDR अवेलेबल असल्यानंतर तो लोड करता येतो. याच्या अवेलेबिलिटीच्यामुळे पण प्रोजेक्ट काय अडकतात. 12 मीटर ते 15 मीटरच्या रोडला गेला तुम्ही तर टोटल FSI 2.25 जातो. हा बघा आता 9 मीटरच्या रोडला टोटल FSI 1.1, नंतर 2 आणि 12 मीटर ते 15 मीटरपर्यंत 2.5. जेवढ्या रोडची वेट वाढेल 30 मीटर रोड गेला तर तुमचा FSI 3 पर्यंत जाईल. आणि चॅप्टर 7च्या अंडर याच्यामध्ये ॲडिशनल प्रोव्हिजन आहे की 15 स्क्वेअर मीटरची एरिया पर टेनामेंट एक्स्ट्रा मिळते, त्याच्यामध्ये TDR घ्यावा नाही लागत. ज्या बिल्डिंग 30 वर्ष जुन्या झाल्यात हे आधीच्या याला नव्हतं, पूर्वीच्या जे रूल बुक होतं ना त्याच्यामध्ये नव्हतं. ज्या बिल्डिंग 30 वर्ष जुन्या आहेत किंवा स्ट्रक्चरली अनसेफ आहेत त्यांना 15 स्क्वेअर मीटरचा एरिया एक्स्ट्रा मिळतो पर टेनामेंट. तर हे ॲडिशनल बेनिफिट आहे जेणेकरून आपल्या जुन्या बिल्डिंग रिओपन आहे. मुंबईमध्ये पंजीवाल FSI मिळतो, तो 35% असतो. थोडक्यात आता याचं कन्क्लुजन असं आहे की कलेक्टिव्ह ऑपॉर्च्युनिटी आहे रिडेव्हलपमेंटची सगळ्यांची आपली. त्यासाठी लागणारी प्रॉपर लिगल, टेक्निकल, फायनान्शियल गायडन्स याचा प्रोसेस सेफ झालं पाहिजे. 79A फ्रेमवर्क आम्ही केलं पाहिजे. 79A मॅन्डेटरी आहे. मॉडर्नाइज होम मिळेल आपल्याला. थँक्यू. आपण फर्दर देणार की असे 5 तरी केले तरी किंवा आमचा रिप्रेझेंटेटिव्ह तिथे येईल, तुम्ही देऊ शकता, नंतर दिलं तरी काही हरकत नाहीये. स्मिता मॅडम, हापर्यंत फॉर्म पोहोचलेले नाहीये त्यांनी हात वरती करा, आमचे मित्र येतील आपल्यापर्यंत. ठीक. धन्यवाद. सरकार आहेत ज्येष्ठ कायदेशीर सल्लागार यांना माहिती फक्तावी आणि त्याच्यानंतर लगेचच आपण चर्चासत्राला सुरुवात करूया. छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे मान्यवर आणि त्यांनी आयोजक संयोजक उपस्थित सर्व सभासद भगिनींनो, आज कैलास ठाकरे साहेबांनी निस्वार्थपणे हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे
आणि माझी इच्छा आहे, सगळ्यांची इच्छा आहे, या कार्यक्रमामधून जेवढं जास्तीत जास्त नॉलेज आपल्याला घेऊन जाता येईल तेवढे जाण्याची विनंती करतो. आणि त्यांची संस्थापक अध्यक्ष आहे लोककल्याण सामाजिक, तो महत्त्वाचा आहे. पण आज जर बहुतेक रोड आपण पाहिले तर त्या रोडच्या साईडला फुटपाथ आहे आणि इव्हन फुटपाथच्या पलीकडे काही शॉप्स पण आहेत. मग हा कन्सेप्ट पहिला आपण समजून घेतला पाहिजे. याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं की आपल्या नवी मुंबईमध्ये 4 टाईपच्या राईड आहेत. सर्वात प्रथम पहिल्यांदा सिडकोने स्वतः डेव्हलप केलेली सोसायटीज आहेत. स्वतः डेव्हलप केलेल्या सोसायटीज आहेत त्या सिडकोने बनवलेल्या आहेत. दुसऱ्या सिडकोने टेंडर काढलेले आहेत. प्लॉटचे टेंडर काढून ते जे डेव्हलपरचे टेंडर घेऊन ती बिल्डिंग बांधलेले आहेत ते प्रायव्हेट सोसायटी आहेत. तिसरा म्हणजे भूमिपुत्रांना आपल्या इथे कॉम्पन्सेशन मिळायला पाहिजे म्हणून 12.5% स्कीम आपल्या नवी मुंबईमध्ये राबवली गेली. त्या जागेवर त्यांची 1 एकर जमीन असेल तर त्यांचा 12.5% त्यांना त्याच्यामध्ये मिळायला पाहिजे अशी स्कीम राबवल्यानंतर त्यांना जो मिळालेला प्लॉट आहे, असे काही सेक्टर नवी मुंबईमध्ये आहेत ते 12.5%चे सेक्टर आहेत, ज्यामध्ये तुम्ही पाहिला तर छोट्या मोठ्या बिल्डिंग दिसतात. आता मी जर भूमिपुत्र आहे, माझी जर जमीन 1 एकर असेल तर मला 1 एकर ते 12.5%, माझी जर अर्धा एकर असेल तर त्याचे 12.5%, माझी जर पाव एकर असेल तर माझे 12.5%. त्यामुळे छोट्या मोठ्या बिल्डिंग 12.5% मध्ये हा तिसरा कन्सेप्ट झाला. आणि चौथा कन्सेप्ट असा आहे की माझं हाऊस होल्ड प्रॉपर्टी आहे, माझ्या गावामध्ये घर आहे, मी भूमिपुत्र आहे, स्थानिक या तिथला रहिवासी आहे आणि त्या रहिवासी असल्यामुळे त्याच्यामध्ये मला घर बांधण्याची परमिशन मिळालेली आहे. पण मी काय केलं, माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी माझ्या घरावरती मी 4 माळ्याची बिल्डिंग बनवली आणि ती सेल आउट केली. त्याला आपण म्हणतो गावठाण प्लॉटमध्ये, गावठाणमध्ये म्हणून त्याच्यामध्ये, कारण महानगरपालिकेला आपल्या रहिवाशांना प्रॉपर पाणी देणं, प्रॉपर सर्व्हिस देणं याच्यासाठी CC आणि OCची प्रोव्हिजन आहे, प्लॅन कॉपी आहे. त्याच्यामुळे गावठाणमध्ये 1 कुटुंब असतं, 1 हाऊस नंबर असतो. त्यामध्ये जर 50 कुटुंब जर राहायला लागले तर तेवढे हे करत नाही, म्हणून त्यांना पाणी कमर्शियल रेटने दिलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या CC OC नसतात, म्हणून ते अनधिकृत असं मानलं जातं. पण इन फ्युचरमध्ये रिडेव्हलपमेंट जे कन्सेप्ट आहे हा सगळ्यांसाठी नवीन आहे. नवी मुंबईमध्ये 2020मध्ये जे UDCPRs आले आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन, त्यानुसार डेव्हलपर्सला पण नवीन आहे, PMCला पण नवीन आहे आणि नागरिकांना पण नवीन आहे. याच्यामध्ये नागरिकांना मी एवढंच सांगू इच्छितो की जेवढंच जास्त अवेअरनेस तुम्हाला कोण देत असेल आणि अवेअरनेस मिळत असेल, आणि आज काटे साहेबांनी जो प्रोग्राम इथे अरेंज केला त्या पद्धतीचे प्रोग्राम जर अरेंज होत असतील आणि सगळ्या सभासदांचं जर ते समाधान होत असेल तर मी नक्कीच अशा अवेअरनेसला प्रोग्राममध्ये जातो आणि माझे कुठलेही चार्जेस नाही, फ्री ऑफ कॉस्ट मी त्यांना अवेअरनेस देतो, जेणेकरून घर ही महत्त्वाचं आयुष्यभराची पुंजी जमा केलेली असते आणि त्या पुंजीचं घर आपल्याला वाढीव मिळावं ही सगळ्यांची अपेक्षा असते आणि त्याच्यात कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये ही माझी नेहमी इच्छा असते. PMC आणि वकील लोकांचा समन्वय आणि त्यात सज्ञाधार हे कसं काय समन्वय साधला जातो? नाही बघा, ॲडव्होकेट जो आहे की त्याच्यामध्ये त्यांची जे सर्व्हिस ॲग्रीमेंट आहे, डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहेत, PAAA आहेत, हे सगळे ॲग्रीमेंट पाहतो. याच्या व्यतिरिक्त जाऊन तो ॲक्सेसेबल असला पाहिजे, जेणेकरून त्या साईडवरती पण त्यांनी तिथे व्हिजिट केली पाहिजे. तो जास्त आम्ही त्याच्याबद्दल आमची टीम जी आहे ती आम्ही ते जास्त रिफर करतो. प्रथमतः इथे जे आयोजक आहेत सामाजिक लोककल्याण आणि कैलाजी काटे यांनी हा कार्यक्रम इथे राबवला, त्यांचं मनपूर्वक आभार. इथे हा जो काही शिबिर राबवला गेला होता रिडेव्हलपमेंट पुनर्विकासासंदर्भात, पुनर्विकास म्हणजेच नक्की काय असतो हे अद्याप लोकांना तेवढी माहिती नाही आहे जेवढी माहिती पाहिजे. कारण आता पाहता जे काही नवीन आपण बघतो न्यूज की बाबा 8 वर्ष लोक घराबाहेर आहेत पण रिडेव्हलपमेंट झालेलीच नाही आहे, त्यांना 2 वर्ष झालं भाडंच मिळालं नाही आहे, ह्याच्या काही समस्या आहेत. त्यामुळे लोक घाबरलेली आहेत की आपण आता हे रिडेव्हलपमेंट करायचं का नाही करायचं. पण हे सक्षमरित्या कसं करू शकतो
ह्याची चांगली आज जे आयोजन केलं होतं त्यांच्यामार्फत लोकांना 90% एकदम चांगली माहिती मिळाली असं मला वाटतं. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये इथे चांगला आणि सक्षम आणि चांगला एकदम सेफ पुनर्विकास होऊ शकेल एवढं मी तुम्हाला आश्वासन देऊ शकतो. धन्यवाद. 79 याच्यात फॉलो करावा. कमिटी पण पारदर्शकता ठेवावी. कमिटीने आपल्या लोकांना जे काही कम्युनिकेशन होत आहे डेव्हलपर बरोबर PMC बरोबर ते सगळं लोकांना कन्वे करावं. कुठे हाईड करू नये जेणेकरून सगळे लोक तयार होतील. म्हणजे आपली बिल्डिंग तुटून बनवू नये असं शक्यतो कोणाला वाटत नाही. एक्स्ट्रा एरिया जास्त मिळेल सगळं मिळेल. तुम्ही जर ट्रान्सपरन्सी ठेवली तर ही प्रोसेस पटापट होईल. अदरवाईज कॉम्प्लिकेशन येतं. सर या ठिकाणी आता सदनिकाधारक जे असतात ते दुधा मनस्थिती असतात. कारण डेव्हलपर कसं येईल काय येईल किती वर्षात येईल हे सांगता येत नाही. तर तुम्ही सल्लागार या माध्यमातून तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन केलं? 79 ची गाईडलाईन जर फॉलो केली त्याचा पर्पजच असं आहे की तुमचा येणारा डेव्हलपर हा फिल्टर होऊ नये. तुम्ही एक चांगला PMC अपॉइंट केला चांगला ॲडव्होकेट अपॉइंट केला तर तुमची ही प्रोसेस फार स्मूथली होईल. जो माणूस तुमचं काम करतो त्याच्यावर विश्वास ठेवा आणि काम करा. काही सोसायटी स्वतः रिडेव्हलपमेंटचा प्रयत्न करतायत. सेल्फ डेव्हलपमेंट करता येतं सर. सेल्फ डेव्हलपमेंट फक्त कसं होतं जिथे जास्त मेंबर आहे ते जास्त डोके लागतात. 10, 12, 15 लोकांची सोसायटी त्यांना होऊ शकतं कारण ते सगळे एकत्र असतात. जिथे 15च्या वर मेंबर जातात ना तिकडे सोसायटी सेल्फ डेव्हलपमेंटला फार इश्यू होतो. कारण यावर पैशाचा असतो आणि करोडो रुपयाचा असतो. जिथे मेंटेनन्स जमा होतो 1000-2000 तिथे म्हणजे तुमच्या इमानदारीचा प्रश्न असतो. तर इथे करोडो रुपयामध्ये अजून इश्यू होतो. त्यामुळे झालेल्या सोसायटी आहेत. पार्लावरलामध्ये झाल्यात सोसायटी छोट्या सोसायटी येतात. 12, 15, 18 लोकांची सोसायटी करता येते. मोठ्या सोसायटीमध्ये शक्यतो जाऊ नये. अनलेस अनटिल तुमची कमिटी एकदम स्ट्रॉंग आहे सगळ्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर तरच तुम्ही जाऊ शकता सेल्फ डेव्हलपमेंट. ठिकाणी जो आजचा कार्यक्रम झाला तो घरासंदर्भातला होता. विषय होता पुनर्विकासाचा. मी केवळ माझे मित्र हे सातत्याने समाजामध्ये एक चांगलं कार्य करतात त्या चांगल्या कार्याला सपोर्ट करायला इथे मी माझ्या मित्राला सपोर्ट या भूमिकेतून आलो होतो. त्याची पूर्व तालीम म्हणून जेव्हा विषय ऐकला त्यामध्ये बरेचसे वकील मंडळी आणि दिग्गज मंडळी निस्वार्थीपणे समाजासाठी वेळ द्यायला तयार आहेत. तर या शिक्षक भूमिकेच्या माध्यमातून मी समाजनिष्ठ या भूमिकेतून माझासुद्धा एक भूमिका आहे म्हणून मी ते या वेळ दिला असताना इथला उदंड प्रतिसाद पाहिला तर मला असं वाटतं प्रश्न संपतच नव्हते. वेळ कमी पडत होता. या हॉलची जी मर्यादा होती ती संपत चालली होती परंतु प्रश्नांची मर्यादा संपत नव्हती. याचा अर्थ असा की लोकांना हे आयोजक हवे आहेत हा मेसेज गेलेला आहे. आणि ही जी मंडळी जी आहेत सुज्ञ आहेत आणि सुज्ञांसमोर तज्ज्ञ आहेत अशा पद्धतीने मी या ठिकाणी विचार मांडला. मला वाटतं निश्चितच या ऐरोलीकरांना नवी मुंबईकरांना फसगत होणार नाही आहे. हे निश्चितच शिक्षकाच्या भूमिकेतून मला लोक फसणार नाही आहे. तर यासाठी आम्ही नेहमी काटेसाहेबांबरोबर त्यांच्या लोककल्याण संस्थेबरोबर चांगल्या कार्यासाठी नेहमीच सपोर्टिव्ह राहू. धन्यवाद. दुसरा कार्यक्रम कशा पद्धतीने नियोजन होणार आहे? जबाबदारी वाढली आहे. खांदे मजबूत करावे लागतील. खांदे इतके मजबूत करावे लागतील म्हणून मी आयोजकांना विचारलं आणि जे वकील मंडळी आहेत त्यांनासुद्धा विचारलं. मी तुम्ही वेळ देणार आहेत का त्यांच्यासमोर विचारलं तर निश्चित तेही वेळ देतील आणि तेही वेळ देतील. कार्यक्रम हा खऱ्या अर्थानं लोकांच्या घराच्या सुखाचा प्रश्नाचा ही लोकच त्यांच्या पदरी पाडून घेणार आहे. निश्चित कार्यक्रम हा पुढे चांगलाच होणार आहे. अजून साहेब सर्वप्रथम आम्हाला एक असा विशेष आनंद होतो आहे की मी ऐरोलीमध्ये लहानाचा मोठं झालो आहे. ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना ह्या आमच्यासमोर बांधलेल्या आहेत आणि आमच्यासमोर त्या मोठ्या झालेल्या आहेत आणि आजपर्यंत आमच्या ऐरोली विभागामध्ये ह्या पुनर्विकासासंदर्भात मार्गदर्शन म्हणा किंवा चर्चासत्र म्हणा असा काही कार्यक्रम झाला नाही आहे. तर त्याच अनुषंगाने आमच्या लोककल्याण सामाजिक प्रतिष्ठानचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांनी सूचना दिली होती. एक निवेदन होतं की बाबा अशा प्रकारच्या शिबिर आपल्याकडे झालं पाहिजे जेणेकरून ज्या लोकांच्या होणाऱ्या फसवणूक आहेत ते होणार नाहीत. आणि तोच अनुषंगाने आम्ही आमचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत मोरे सर असतील आमचे सकपाळे साहेब असतील त्याच्यानंतर आमची जी एंटायर टीम आहे त्या सगळ्यांनी आम्ही एकत्र येऊन हा विचार केला आणि लोकांसाठी आणि लोकांपर्यंत पोचण्यासाठीच आमचं हे जे लोककल्याण प्रतिष्ठान आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. परंतु आज मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या छोट्याशा प्रयत्नाला लोकांनी भरपूर असा सपोर्ट केलेला आहे सहकार्य केलं आहे. आणि हे तर आमचं एक पहिलं पर्व आहे. ह्याच्यानंतर पण आम्ही एक दुसरं पर्व घेणार आहोत. त्याच्यामध्ये ह्याच्या पुढील ज्या काही चर्चा असतील किंवा ह्याच्या पुढे जाऊन
सहकारी संस्थांना कशी मदत करता येईल या पुढच्या टप्प्यांमध्ये हे आमचं पुढचं धोरण असेल. आता तुम्ही जो एक हा ग्रुप तयार करणार आहात, एक पहिलं सत्र हे यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही, कारण सगळ्यांच्या ज्या काय मनामध्ये एक शंका होत्या तो जवळजवळ 99% पूर्ण झाल्या आहेत असं म्हणायला हरकत नाही. राहिला पुढचा जो प्रश्न आहे, आता जो ग्रुप बनवला जसे या ठिकाणी येऊन ज्या प्रश्न विचारले जात होते तसं तुम्ही त्या माध्यमातून पहिले प्रश्न तुम्ही देणार आहात का, जेणेकरून त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळेल? बरोबर आहे साहेब. याचा आणखीन एक प्रयोग आम्ही आमच्या वॉर्डामध्ये केलेला आहे. आम्ही एक स्थानिक वॉर्डामध्ये एक ग्रुप बनवला आहे, लाईट, पाणी आणि नागरी समस्या, आणि त्या ग्रुपमध्ये जवळपास 900पेक्षा जास्त फॅमिली आहेत. आणि त्यामध्ये आम्ही काटक्षपणे एक नियम पाळला आहे की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे नॉनसेन्स वायरेट मॅसेज नाही पाहिजेत, जसं गुड मॉर्निंग, गुड नाईट वगैरे नाहीत, फक्त समस्या आणि समस्यांचं निवारण. त्याच धर्तीवरती आता आम्ही हा रिडेव्हलपमेंट संदर्भात एक ग्रुप बनवतो आहे आणि त्या ग्रुपमध्ये फक्त आणि फक्त पुनर्विकासासंदर्भात चर्चा आणि त्या अनुसरित जे अधिकारी वगैरे वर्ग असतील त्या ग्रुपमध्ये असतील, म्हणजे योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला त्या ग्रुपमध्ये भेटेल याची तुम्हाला मी शाश्वती देतो.